नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त भयानक असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की कशा प्रकारे अर्जुनच्या लक्षात एक मोठा स्कॅम येणार आहे. तो म्हणजे प्रियाचा स्कॅम. प्रियाचं सगळं पितळ आता अर्जुन सर्वांपुढे उघडं करणार आहे, कारण की त्याच्याकडे सुद्धा आता याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो. कारण की आता घरामध्ये जी सिच्युएशन असते ती असते सायली आणि अर्जुनच्या विरोधात सर्व दोन्ही जे कुटुंब आहे ते आता उभे राहिलेले असतात. फक्त सुभेदारच नाही तर किल्लेदारांच्या घरातूनही अर्जुनवरती नाराजी व्यक्त करण्यात येत असते. आणि त्यामुळे मात्र आता अर्जुनला त्याच्या मनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र कोणाला सांगता येत नसतात. सोबतच सायलीच्या घरूनही इतका विरोध असतो, इतके मधुभाऊ रागवलेले असतात की त्यांनी दुसरा वकील सुद्धा बघितलेला असतो. आणि या गोष्टीने अर्जुन आता हादरून गेलेला असतो. अर्जुन आता घरी एकटाच बसलेला असतो, शांत बसलेला असतो आणि तो खूप विचार करत असतो. त्याला रडूही आवडत नसतं आणि तो आता विचार करतो की नाही, आता रडून चालणार नाही अर्जुन सुभेदार, आता तुला लढावं लागेल. प्रेम मिळवायचं आहे ना, मग आता हीच तुझी खरी परीक्षा. या प्रेमाच्या परीक्षेत जर तू फेल झाला ना तर आयुष्यामध्ये तू कधीही पास होऊ शकणार नाहीस. फक्त केस जिंकून फायदा नाहीये, प्रेमही जिंकता आलं पाहिजे, असं आता अर्जुन स्वतःशीच म्हणत असतो. आणि मग अर्जुन ठरवतो की नाही, मला आता काहीतरी सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. मग आता अर्जुन चैतन्याला बोलवतो. चैतन्याला तो म्हणतो की आजपर्यंत मी खूप गोष्टींसाठी खूप विलंब केला, खूप वाट बघितली आणि मिसेस सायलीला मी माझ्या मनातल्या ज्या भावना आहे त्या सांगू शकलो नाही. आणि त्या गोष्टीचं मला आता प्रचंड दुःख होत आहे. आता मला यापुढे अशी गोष्ट, अशी चूक मात्र करायची नाहीये. आता जर मी करेल तर मी माझ्या मनातल्या कोणत्याही भावना असतील त्या मात्र पटकन मोकळ्या करत जाणार आहे, कधीही मनात लावून धरणार नाही. कारण की या गोष्टी मनात साठवून ठेवल्याने तयार होतात ते फक्त आणि फक्त प्रॉब्लेम्सच. कधीही त्या गोष्टीने सुख मिळत नाही, मात्र दुःख नक्की मिळतं. आता असं अर्जुन म्हणत असतो तेव्हा चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन, तुला झालं तरी काय नेमकं? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही अरे चैतन्य, मी आता ठरवलंय की मी आता या गोष्टीमध्ये असं हातावरती हात ठेवून बसणार नाहीये. आता मी फक्त एकच गोष्ट करणार आहे, ते म्हणजे मला या प्रकरणासाठी सगळ्यात पक्की बाजू शोधायची आहे. की ती पक्की बाजू कोणती आहे नेमकी? चैतन्य म्हणत असतो की पक्की बाजू म्हणजे? तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की असं समज, या गोष्टीला एका मैदानासारखं समज. शत्रूची आपल्याला कमीत कमी बाजू याच्यामध्ये शोधावी लागणार आहे. माझा खरा शत्रू आहे प्रिया. प्रियाने माझ्याविषयी या सगळ्या गोष्टी केल्यात. आपण मागेही तिच्या विरुद्ध पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्याला सापडलं तर ती खरीच तन्वी आहे. परंतु मला तरीही तिच्यावरती डाऊट आहे, जसा तुला त्यावेळेस होता. तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, मी तेव्हा तुला जीव तोडून सांगत होतो, ओरडून ओरडून सांगत होतो की अरे बाबा, की तिच्या पायावरती तो टॅटू नव्हता. मी आधी जेव्हा बघितलं तेव्हा खरंच नव्हता, नंतर तिने शक्य तो टॅटू वगैरे केला असेल तर. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की हो, हेही शक्य आहे. एवढं काही अवघड नाही टॅटू करणं आजच्या काळामध्ये. इतक्या इझिली टॅटू आर्टिस्ट अवेलेबल होतात आणि तिथं टॅटू करणं इतकं काय अवघड नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मग मला या प्रियावरतीच डाऊट आहे. आता मात्र या प्रियाला आपण जोपर्यंत खोटं सिद्ध करत नाहीये, तिच्या अशा अनेक गोष्टी आहेत का ज्या खोट्या आहेत आणि त्या आपल्याला सिद्ध जर केल्या तर मात्र सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. तेव्हा मात्र आता अर्जुन या गोष्टीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. मग अर्जुन फोटोग्राफ, सगळ्या गोष्टी चालू लागतो. घरामध्ये जो पुरावा मिळेल तो शोधून बघू लागतो की याची काही लिंक प्रियाशी आहे का. मग अर्जुनला आता एक मोठा पुरावा हाती लागलेला असतो. विसरलात का? अहो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि आज बघूया महिला वर्ग पुढे की पुरुष वर्ग पुढे लाईक आणि कमेंट करण्यात. दुसरीकडे सायली आता घरी फारच दुःखी बसलेली असते. सायलीला लक्षात आलेलं असतं अर्जुन सरांचं आणि माझं मिलन होणं फारच कठीण आहे. आता आपल्या वाटेमध्ये असे अनेक हजारो काटे येतील आणि आपल्याला वेगळं करतील. या दुःखाने मात्र सायलीचा जीव कासावीस होत असतो. सायली ही आता ठरवते की मला असं गप्प बसून चालणार नाही, मला माझ्या प्रेमासाठी आता स्टँड घ्यावाच लागेल. मीही माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. आता मात्र अर्जुनचे जे प्रयत्न आहे ते सायलीला क्लिअर कट दिसलेले असतात, परंतु मधुभाऊंच्या वचनामुळे मात्र सायली काहीही करू शकत नसते. आता मात्र सायली ठरवते मधुभाऊंनी दिलेलं जे वचन आहे ते पाळण्याआधी मी कुणाची तरी पत्नी आहे, हा धर्म माझ्यासाठी सर्वात मोठा आहे, त्यानंतर हे वचन. आणि एखादं वचन जर या सुंदर नात्यामध्ये जर मध्ये येत असेल तर ते
वचन पाळण्याची गरज नाही असं मात्र तिला आता एका पंडितांनी सांगितलेलं असतं. ती जेव्हा दर्शनाला गेलेली असते मंदिरात, ते सांगतात की पत्नी धर्म आणि आपलं पती पत्नीचं जे नातं आहे याच्यामध्ये कोणतीही गोष्ट चालते. देवाला कधीही या गोष्टीचा राग येत नाही आणि या गोष्टीचा इतका विचार देखील करायचा नसतो. तेव्हा सायली मात्र आता ठरवते की आपण अर्जुन सरांना भेटू. तेव्हा मात्र आता सायलीने ठरवलेलं असतं. ते दोघं आता भेटणार असतात, एकमेकांना भेटून आता चर्चा करणार असतात. परंतु यासाठी आता सायलीला मोठा प्रश्न पडलेला असतो की तिचा मोबाईल मात्र तिच्या जवळ नसतो. आणि आता अर्जुनला फोन कसा लावायचा या प्रश्नातच ती आता घरी निघून जाते. घरी गेल्यानंतर मधुभाऊंनी तो फोन कुठं ठेवलाय हे आता ती सारखं शोधून बघत असते. तरी देखील तिला काय तो फोन सापडत नसतो. परंतु आता तिचं लक्ष एका कोपऱ्यावरती जातं. तिथं मात्र तिला तो फोन ठेवलेला सापडतो. आणि ते बघून तिला इतका आनंद होतो की काही सांगायलाच नको. आणि मग तिने लगेचच अर्जुन सरांना फोन लावलेला असतो. आणि आता फोन लावताच अर्जुन इकडे फार खुश होतो की सायलीचा फोन आला. आणि मग आता अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो की मिसेस सायली बोला ना, मला तुमच्याशी बोलायचं होतं. अहो केव्हाचं मी किती प्रयत्न केले परंतु मी तरीही अपयशी ठरलो. अहो मी तुमच्या घरी आलो, दारात आलो, तरी तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत. असं का वागला तो मिसेस सायली तुम्ही माझ्याशी, असं आता अर्जुन सायलीला म्हणत असतो. सायली मात्र म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही बघितलं ना त्या दिवशी मधुभाऊ किती रागवले होते. अहो मधुभाऊंनी मला बंधनं घातली. मी काय करणार, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. परंतु मी ते सगळे बंधनं आज फक्त आपल्या नात्यासाठी तोडले. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. तेव्हा मात्र आता सायली आणि अर्जुनने दोघांनी ठरवलेलं असतं की आपण एकमेकांना भेटायचं. आता इकडे दुसरीकडे प्रियाने मात्र एक मोठा कांड कारस्थान करून ठेवलेला असतो. आता मात्र मधुभाऊंचा जो वकील असतो तो त्यांचाच असतो. आणि त्यांनी आता मधुभाऊंना गुंतवण्यासाठी आता मात्र महिपतने हा डाव खेळलेला असतो. सोबतच आता प्रिया एक षडयंत्र रचणार आहे, ज्या षडयंत्रामध्ये मात्र ती आता फक्त आणि फक्त अर्जुनला फसवणार आहे. आणि सुभेदार कुटुंबावरती आता स्वतःचं वर्चस्व गाजवण्यासाठी ती तयार होणार आहे. आधी किल्लेदार घशात घालायचे आणि मग नंतरून सुभेदार घशात घालायचे, हेच तिचं टार्गेट असतं. कशाही पद्धतीने फक्त अर्जुनशी तिला लग्न करायचं असतं. आणि नंतरून मात्र तिच्या त्या राक्षसी डोक्यामध्ये वेगळा प्लॅन असतो. नंतरून डिवोर्स मागण्यामध्ये पूर्ण पोटगी मागायची आणि मात्र नंतरून पूर्ण सुभेदार फॅमिलीचे 2 तुकडे करायचे असा विचार आता प्रियाच्या डोक्यात असतो. प्रिया म्हणत असते की थांब फक्त अर्जुन, माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ दे, मग बघ मी कशा प्रकारे तुझं आणि तुझ्या या सुभेदार फॅमिलीचं वाटोळं करते. मग तुम्हाला कळेल खरी प्रिया काय आहे ते. तेव्हा मात्र आता प्रियाने हे सगळं केलेलं असतं आणि आता ती त्यासाठी प्रयत्न करत असते. मुद्दामच पूर्ण आजीची काळजी घेणं, प्रतिमाला विश्वासात घेऊन तिला सारखं कल्पनाकडे नेणं, कल्पनाशी चांगलं बोलणं. आता हे बदललेलं रूप बघून प्रियावरती सगळ्यांनाच दयामाया यायला लागते. पूर्ण आजीला आता खूप जास्त कौतुक वाटायला लागतं. प्रियाला ती आता चांगलं समजायला लागलेली असते. आणि आता पूर्ण आजीच्या मनात पूर्णपणे आता विश्वास बसलेला असतो की नाही, प्रिया जे बोलते, जे करते तेच खरं असतं आणि ती आपल्या फायद्याचंच बोलत असते नेहमी. आपणच तिच्यावरती विश्वास ठेवत नाही. या गिल्टमध्ये मात्र आता पूर्णाजी प्रिया जे सांगल त्यावरती विश्वास ठेवायला लागते. प्रिया म्हणत असते, पूर्णाजी, अर्जुनशी मी लग्न करायला तयार आहे. असं डायरेक्टली बोलल्यानंतर मात्र आता खूपच जास्त पूर्णाजीला आनंद होतो. पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, मग तू माझ्या नातवाशी तू लग्न करायला जर स्वतःहून तयार आहे, परंतु तुला माहिती आहे ना मागे काय घडलं, इतक्या गोष्टी होऊन गेल्या, तरी सुद्धा तू तयार आहेस. तेव्हा मात्र प्रिया मुद्दामच नाटक करत म्हणत असते, मला माहिती आहे, परंतु हे सगळं मी जे करते आहे ना ते फक्त तुझ्यासाठी करते पूर्णाजी. मला माहिती आहे तू शब्द दिला होता आईला आणि तो शब्द मला कधी आता खाली पडू द्यायचा नाहीये आणि तो शब्दही पूर्ण व्हावा. माझी आईही मला मिळाली आणि माझं कुटुंबही मला परत मिळालं. भलेही माझ्यावरती अर्जुनने प्रेम करू नाही तर नाही करू, मला त्याच्याशी जास्त काही घेणं देणं नाही, परंतु मला या कुटुंबासाठी मात्र सतत उभं राहायचंय. असं आता हे लाल चोपडं बोलणं आता ही प्रिया करत असते. आणि हे बोलणं ऐकून मात्र आता पूर्णाजीला खूप चांगलं वाटत असतं. तेवढ्यातच तिथं कल्पना येते. कल्पना म्हणत असते की नाही, अर्जुनला काय करायचं ना त्याच्या पद्धतीने करू दे. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की नाही, आपली आता प्रिया तयार आहे लग्न करायला, तन्वी तयार आहे ना, तन्वीचं तसंही अर्जुनचं लग्न होणारच होतं. तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की ठीक आहे, माझीही काही हरकत नाहीये, परंतु तन्वी तू एकदा विचार कर, तो सायली मागे वेडा होता आणि आधी बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्यात, तेव्हा तुला आता कळालं पाहिजे काय करायचं काय नाही. आता तू जो काही निर्णय घेशील तो तुझा सर्वस्वी निर्णय असेल आणि सोबतच तू रविराज भाऊजींशी जरा बोलून घे या विषयावर.
तेव्हा मात्र आता प्रियाने हा निर्णय घेतलेला असतो आणि प्रिया म्हणते की मी तो निर्णय घेतलाय आणि मी त्यांना तर विचारेलच या गोष्टीविषयी, परंतु तुमचा होकार आहे का नाही हे मला आधी बघायचं होतं, मग मला बाबांना विचारायला. तेव्हा मात्र आता त्या दोघींनी होकार दिलेला असतो. आता मात्र त्या दोघींचा होकार मिळाल्यानंतर आता प्रियाला ग्रीन सिग्नल मिळालेला असतो सुभेदारांची प्रॉपर्टी लुटण्यासाठी. तेव्हा मात्र ती आता प्रचंड खुश असते. इकडे महिपत, साक्षी आणि प्रिया आणि नागराज सगळे भेटलेले असतात. सगळेजण फार उत्साही असतात आणि पार्टी करत असतात. आता मात्र अर्जुन इकडे चैतन्याला म्हणत असतो की मला मिसेस सायलीला भेटण्याआधी काहीतरी असं ठोस सबूत तयार करायचंय, जेणेकरून ते मी पूर्ण आजी घरात सर्वांना दाखवून या प्रियाचा म्हणजे त्या तन्वीचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणेल. तेव्हा मात्र अर्जुन बऱ्याचशा गोष्टी आता सांगत असतो आणि त्याला आता एक गोष्ट लक्षात येते की आपल्याला जर या प्रियाचं सत्य उघडून काढायचंय तर तिच्यावरती नजर ठेवायला हवी. मग आता अर्जुनने प्रियावरती नजर ठेवलेली असते आणि मग त्याला प्रिया ही महिपतच्या घरी जाताना दिसते. महिपतच्या घरी गेल्यानंतर मात्र प्रिया त्यांच्यासोबत एन्जॉय करते, पार्टी करते, सोबत नागराज पण आहे. हे बघितल्यानंतर त्याला डाऊट येतो आणि मग त्याने मागच्या वेळेस ज्या पद्धतीने त्या वकिलाचा जसा पर्दाफाश केला होता, त्या प्रकारे त्या न्यायाधीशाचा ज्याप्रमाणे पर्दाफाश केला होता त्याप्रमाणे आता त्याने मोबाईलमध्ये पुन्हा एकदा व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली असते. सोबत चैतन्य देखील असतो. या मोहिमेवरती हे दोघेही तिथे आलेले असतात आणि प्रियाचं आणि महिपत या सगळ्यांचं बोलणं आता त्यांनी रेकॉर्ड केलेलं असतं पुन्हा एकदा. अर्जुनच्या हाती आता एक भयंकर मोठा पुरावा लागलेला असतो आणि आता त्याला हेही समजलेलं असतं की ही प्रिया कोणासाठी काम करते. महिपत आणि यांचं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन, आता याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती आता अर्जुनला मिळणं गरजेचं असतं. त्यामुळेच आता अर्जुन त्या दिवशीची मोहीम तिथेच थांबवतो. परंतु आता प्रियावरती सतत लक्ष ठेवायचं आणि तिची ही सच्चाई मात्र पूर्ण पुराव्यांसहित आता मात्र ती पूर्ण आजी समोर आणि सिनियर समोर ठेवायची. तेव्हाच मात्र ते मला माफ करतील असं आता त्याला वाटू लागतं आणि त्याचं वाटणंही खरंच रास्त असतं. कारण की तन्वी आणि प्रिया या दोघीही वेगवेगळ्या आहेत आणि खरी तन्वी कोणतरी वेगळी आहे असं आता अर्जुनला वाटू लागतं. मग आता ती खरी तन्वी कोण, अशा बऱ्याचशा गोष्टींचा प्रश्न आता मात्र त्याला पडलेला असतो. परंतु आता वेळ आलेली असते अर्जुन आणि सायली भेटण्याची. सायलीचा फोन येतो, अर्जुन उचलतो, म्हणतो की मी तिथे आलोय, तुम्ही कुठं राहिल्यात. तेव्हा सायली म्हणते की मीही इथं आले, आपण भेटूयात का आता. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली दोघेही भेटलेले असतात. अर्जुनला बघून सायलीला काही आवरत नाही. सायली लगेचच अर्जुनला आता मिठी मारते. अर्जुनला ती सोडतच नसते आणि अर्जुनही सायलीला सोडत नसतो. दोघेही इतक्या दिवसानंतर भेटलेले असतात. त्यांना मात्र त्या गोष्टीची पूर्ण किंमत असते आणि दोघेही एकमेकांना आता काही सोडत नसतात. दोघेही एकाच वेळी म्हणतात मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. अर्जुनही म्हणतो आणि सायलीही म्हणते. तेव्हा मात्र दोघेही सोबत म्हणतात की तुम्ही सांगा. तेव्हा मात्र आता दोघेही म्हणतात की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. आता सायलीनीही म्हटलेलं असतं आणि अर्जुननेही सोबतच म्हटलेलं असतं. त्यामुळे मात्र दोघांनाही आता फार आनंद झालेला असतो आणि ते पुन्हा एकदा दोघांना मिठी मारतात आणि मात्र आता त्या मिठीमध्येच आता दोघे हरवून गेलेले असतात. आणि मात्र आता या गोष्टीचा आनंद दोघांना होत असतो की दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम असताना देखील ते एकमेकांविषयी अज्ञात होते, त्यांना एकमेकांविषयी माहीत नव्हतं. आणि आता ते म्हणत असतात की आता आपण एकमेकांवरती तर प्रेम आहे, आपलं लग्नही खरं आहे, परंतु त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरच्यांच्या मनात जो गैरसमज निर्माण झालाय तो कसा दूर करायचा. त्यासाठी आता अर्जुन म्हणतो की माझ्याकडे यासाठी एक उपाय आहे. मी प्रियावरती लक्ष ठेवलं होतं. प्रिया काही साधी सुद्धी मुलगी नाही आहे, तिचं महिपत सोबत कनेक्शन आहे, हा बघा व्हिडिओ. आणि मग आता अर्जुन महिपत आणि प्रिया यांचा सगळ्यांचा जो व्हिडिओ आहे तो आता सायलीला दाखवत असतो. सायली तो व्हिडिओ बघते आणि हादरूनच जाते. सायली म्हणते की मी तुम्हाला म्हणत होते की ही प्रिया साधी सुधी नाहीये, एक दिवस आपल्याला डसणार होती आणि मी याविषयी तुम्हाला आधीपासूनच सांगितलं होतं, परंतु बघितलं ना आता वेळेतच काय होऊन गेलं. खरं तर मला तुम्हाला माझं प्रेम व्यक्त करायचं होतं आणि मी ते व्यक्त करण्यासाठी तुम्हाला बोलवलं देखील होतं बर्थडेच्या दिवशी, परंतु तेव्हा आपल्याला फार उशीर झाला होता या सगळ्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी. नाहीतर आपण आधीच ते कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडून टाकले असते, फेकून दिले असते असं माझ्या डोक्यात होतं. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की अगदी तेच माझ्या मनात होतं अहो, परंतु मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न देखील केला होता त्या टायमिंगला तुम्हाला, तरी देखील तुम्ही माझ्यावरती रागवला होतात. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मी असं कधीच होणार नाही, मी तुमच्यावरती रागवले, नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल याबद्दल. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आता आपल्याला जर आपलं प्रेम परत मिळवायचं असेल, आपल्याला जर एकमेकांशी राहायचं असेल, सोबत जगायचं असेल, तर मात्र आपल्याला या प्रियाचा म्हणजेच या तन्वीचा, खोट्या तन्वीचा पर्दाफाश करायला हवा. परंतु मला एक प्रश्न पडलाय, ही जर खोटी तन्वी आहे तर मग खरी तन्वी कोण आहे. तेव्हा मात्र आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो सायलीला देखील आणि अर्जुनला देखील.
तेव्हा मात्र सायली म्हणत असते की या गोष्टीत फक्त आपली एकच व्यक्ती मदत करू शकते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की कोण करू शकतो मदत. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की या गोष्टीत फक्त आणि फक्त एक व्यक्ती म्हणजे प्रतिमा आत्या ह्याच आपली मदत करू शकता, कारण की त्यांनाच सर्व काही सत्य माहीत असणार आहे. त्यांना जर भूतकाळ आठवला तर मात्र या गोष्टीचा पूर्ण सोक्षमोक्ष होईल आणि मग त्याच सांगू शकतील की त्यांची खरी मुलगी कोण आहे. प्रियाला त्यांनी स्वीकारलं नाही तर समजून घ्यायचं. यासाठी फक्त आपल्याकडे प्रतिमा आत्या हा एकच ऑप्शन आहे. म्हणजे आता अर्जुन पुढे दोन गोष्टी असतात. म्हणजे त्याला महिपतची देखील गोष्ट मांडता येऊ शकत असते आणि सोबतच प्रतिमा आत्याने त्यांना जर भूतकाळ आठवला तर मात्र या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं आता त्याला वाटत असतं. म्हणूनच आता ते दोघेही ठरवतात की प्रतिमा आत्याला भेटायचं, परंतु ते सिक्रेटली भेटायचं, ते प्रियाला कळता कामा नये. म्हणूनच आता अर्जुनने प्रियावरती लक्ष ठेवलेलं असतं. अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो, मी प्रियाचा पाठलाग करतो आणि प्रिया जेव्हा घरातून बाहेर जाईल त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतः प्रतिमा आत्याला तिथे बोलवा आणि त्यांच्या नंबरवरती फोन करून त्यांना जरा बाहेर बोलवा, मग आपण बाहेर भेटूया. तेव्हा मात्र आता अर्जुन प्रियाचा पाठलाग करत असतो. प्रियाचा पाठलाग करत असतानाच प्रिया पुन्हा एकदा महिपतच्या बंगल्यावरती गेलेली असते आणि महिपतला तिथे ते सर्वजण आता आनंदी असतात, कारण की त्यांचा मोठा प्लॅन असतो पुढचा. आणि अर्जुनच्या कानावरती आवाज जातो, आता अर्जुन सुभेदारची प्रॉपर्टी लुटायची तुला, आणि ती कशी लुटायची हे मी तुला चांगलेच सांगितलंय. तेव्हा लग्नाचं नाटक कर, लग्नाच्या गोष्टी घाल आणि लग्न करून रीतसर कायदेशीररित्या हक्क गाजव आणि मग मात्र सोडू नकोस एकेकाला, असं आता महिपत म्हणत असतो. आणि महिपत म्हणतो की खरंच तूच कामाची निघालीस, मी तुला अगदी बावळट समजत होतो, परंतु नाही, खरं तर डोकं तुला निघालं. आज मला तुझा प्राऊड वाटतंय, तू जे काही केलंय ना ते खरंच बरोबर केलंय आणि आता आपल्याला कुठेही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे बघ ना, बाकीच्या गोष्टींमधलंही टेन्शन माझं गेलंय आणि आता जे काही टेन्शन राहिलं होतं ते सुद्धा आता या गोष्टीमुळे माझं जाणार आहे. आता मात्र असं महिपत हे आता प्रियाला सांगत असतो. प्रिया मात्र आता म्हणत असते की तुम्ही बघतच राहा मी काय काय करते. तिथे तेवढ्यातच साक्षी आलेली असते. साक्षी म्हणते वा 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 प्रिया आली आज. अगं काय सांगू, तुझ्या सगळ्या परफॉर्मन्सचा इतका भारी रिझल्ट येतोय ना आता की काही सांगायलाच नको. अर्जुनला मात्र काही कळत नसतं हे नेमकं कशाविषयी बोलताय. तेव्हा मात्र आता साक्षी स्वतःच बोलायला सुरुवात करते. अगं काय सॉलिड तू नाटकं केलीस, अगं काय सॉलिड तू त्या अर्जुनला तोंडावरती पाडलंस. तेव्हा मात्र सगळं आता ती त्या दिवशी जे घडलेलं आहे त्या गोष्टी दोहरावत असते. त्यावेळेस मात्र आता प्रिया म्हणत असते की मला त्या प्रतिमाचा आता गेम करावा लागणार आहे, म्हणजे एक एक काटा आपल्या जीवनातला कमी होईल आणि मग नंतर सुभेदार आणि किल्लेदार यांची प्रॉपर्टी आपल्याला मिळेल, असं आता प्रिया म्हणत असते. हे ऐकून मात्र आता शॉक बसलेला असतो अर्जुनला आणि अर्जुन म्हणतो की अरे बापरे, एवढा मोठा प्लॅन यायचा. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या पाहिजे. आणि मग आता तिने सगळं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं. अर्जुनने सगळा मोबाईल लावून एका अँगलमध्ये धरून आता मात्र त्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि अर्जुनला आता हा मोठा पुरावा मिळालेला असतो. अर्जुन लगेचच पुढचा प्लॅन करतो. मग अर्जुन लगेचच ते जे काही रेकॉर्डिंग तयार झालेले असतात ते सुद्धा ठेवतो आणि आता प्रतिमा आत्याकडे इकडे सायली आलेली असते. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या, अगं तुला तरी माहिती आहे ना माझं प्रेम खरं आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की मला कळतंय तुझी हालत, मला तुझी परिस्थिती माहिती आहे, परंतु तू लपवायचं कशाला, असं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची काय गरज होती तुम्हाला दोघांना. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अगं आम्ही स्टार्टिंगला आलो त्या गोष्टीमुळे एकत्र, परंतु ते डॉक्युमेंट फाडले नाही आम्ही नंतरून जेव्हा आम्ही मनाने एकत्र झालो. तर मात्र आता प्रतिमा म्हणत असते की बरं जाऊ दे, काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही इतका. तेव्हा मात्र प्रतिमा आत्या म्हणत असते की बोल ना, काय बोलायचंय तुला, कारण की सायली बोलता बोलता थांबलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की मला एक गोष्ट बोलायची आहे, प्लीज राग मानू नको, परंतु मला जे काही वाटतंय ना ते मला खरंच असं वाटतंय की प्रिया ही तन्वी नाहीये, तुमची मुलगी नाहीये. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की अगदी खरं बोलतेस तू, ती माझी मुलगी नाहीच आहे, परंतु या घरच्यांचं मन दुखायला नको म्हणून मी काही बोलत नाहीये. प्रतिमा म्हणत असते की ती मुलगी काय माझी नाहीये हे मला काय माहित नाही का, मला चांगलंच माहितीये, परंतु तुलाही मला एक सत्य सांगायचंय, परंतु ते मी तुला शेवट सांगेल, तोपर्यंत तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता यांचं दोघींचं सुरू असतं बोलणं. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मला प्रियाला पूर्णपणे तोंडावरती पाडायचंय, तिचं सत्य सगळ्यांसमोर घेऊन यायचंय. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणते की मी हे बोलले तर मात्र कोणाला विश्वास बसणार नाही, कारण की सर्वांना माहिती आहे माझी याददाश्त कमजोर आहे, ते आपण याला लिगली हँडल करूया, असं मात्र आता प्रतिमा स्वतः म्हणालेली असते. त्याच्यामुळे सायलीला आता बराचसा दिलासा मिळालेला असतो आणि आता सायलीसाठी प्रतिमाने देखील आता साथ देण्यास होकार दिलेला असतो. सायलीची ही तळमळ बघून प्रतिमाने सुद्धा ठरवलेलं असतं की आता मी करील तर मदत फक्त सायली आणि अर्जुनचीच करील. तेव्हा मात्र अर्जुनचा आणि सायलीच्या फायद्यासाठी आता मात्र प्रियाच्या प्रत्येक मूव्ह वरती प्रतिमा सुद्धा आता लक्ष ठेवणार असते.
आणि प्रतिमालाही कुठेतरी कळालेलं असतं की ही जी गोष्ट आहे, ही जी व्यक्ती आहे ती फारच भयानक आहे. इकडे अर्जुनला भरपूर काही सत्यांचा सुगावा लागलेला असतो आणि इकडे प्रतिमाने सुद्धा आता एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केलेला असतो की तिच्या पायावरती जी जन्मखून आहे ती मात्र त्या पायावरती तशी नव्हती, जराशी वेगळी होती आणि जे काही आहे ते गोंदलेलं आहे हे आता प्रतिमाने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं. म्हणूनच आता प्रतिमाने घाईघाईमध्ये सुभेदारांच्या घरी सर्वांना बोलवलेलं असतं आणि सर्वजण तिथे आलेले असतात आणि आता मात्र सर्वांदेखत आता प्रतिमा म्हणते की ही जी प्रिया मधुकर आहे ही तन्वी नाही आहे आपली. तेव्हा मात्र रविराज म्हणतो की काय बोलते. तेव्हा मात्र आता प्रतिमालाही लक्षात आलेलं असतं की कशा प्रकारे फसवणूक झाली गेली आपली. ही तन्वी नसून ही मात्र खोटी प्रिया आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि आता अचानक आता हे सगळं सत्य सांगत असताना मात्र प्रिया आता प्रतिमाला ढकलून देते. त्यावेळेस मात्र प्रतिमा खाली पडते, तिला लागतं आणि तिला एक गोष्ट आठवते की खरी मुलगी माझी सायलीच आहे. सायलीचा फोटो, जुना फोटो आणि आत्ताचा या गोष्टींमध्ये आता कंपॅरिझन सुरू होतं आणि सगळ्या गोष्टींवरून आता हे सिद्ध झालेलं असतं की खरी तन्वी तर सायली आहे. आणि हे जेव्हा आता पूर्णाजीला कळतं तेव्हा मात्र पूर्णाजी आता रडायला लागलेली असते. अर्जुन आता येतो आणि अर्जुनने प्रियाचं सगळं भांडं फोडलेलं असतं आणि महिपत विषयी सगळं सत्य आता पूर्णाजीला सांगितलेलं असतं आणि ते व्हिडिओ देखील सर्वांना दाखवलेले असतात. सर्वांना कळतं की प्रिया मात्र किती डेंजर 420 आहे. आणि आता या सगळ्या गोष्टींमध्ये आता मधुभाऊंना सुद्धा हे सगळं सत्य सांगण्यात येतं आणि त्यांना सुद्धा आता अर्जुन सांगतो की आपल्याला सगळ्यांना फसवलं गेलंय आणि तुम्हाला देखील फसवलं गेलंय. तो जो वकील नेमला आहे ना तो सुद्धा त्यांचाच आहे, त्यांचाच प्लॅन आहे. या बोलण्यामध्ये सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा. तो वकील सुद्धा तिथं आहे. आणि आता हे सगळं बोलल्यानंतर सुद्धा सगळ्यांना आता कळालेलं असतं की अर्जुन सायली किती आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते आणि करताय. सगळेजण पुन्हा एकदा प्रेमाने सायली आणि अर्जुनचा स्वीकार करतात. आता पुन्हा एकदा सर्वजण आनंदाने एकत्र येतात आणि सर्वजण आता सायली आणि अर्जुनचं कौतुक करत असतात. तर मित्रांनो, यामध्ये आता प्रिया अजून एक नाटकं करणार आहे. ते नेमके कोणते नाटके असणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि कमेंटमध्ये पार्ट 2 अशी कमेंट करावी लागेल. तर पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी पार्ट 2 कमेंट करा, जेणेकरून आपण पुढला व्हिडिओ देखील आपण या चॅनलवरती अपलोड करू. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद.